प्रेक्षकांनो आज छान दाखवलंय त्यांनी। सुरुवातीला आपण बघतोय की युवराज चिडलेला असतो, ती पिहू हेल्मेट घेऊन येते ना त्याच्या खोलीत जाऊन, म्हणून तो सुशीलाबाईवर ओरडतो, ते हेल्मेट हिसकवतो तिच्या हातातनं आणि म्हणतो आमची खोली म्हणजे आमच्या कारभारणीसाठी तिचं मंदिर आहे, आम्हाला असं चालणार नाही कोणी आत घुसलेलं। आता तिथून तो निघून जातो। छबी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, माझी फ्रेंड जिंकली, आता ती युवराजची बायको होणार। सत्यादादा म्हणतो, छबी अगं आता ब्रेक झालाय, आता तिसरी फेरी होणार, तुझी फ्रेंड जिंकायला हवी की नाही तुला, चल आता आपण बाळाला झोपून येऊया, तुझ्या बाळाच्या झोपेची वेळ झाली ना। तो समजावून त्या छबीला वर घेऊन जातो। आता इथे ना प्रेक्षकांनो दुसरी फेरी सुरू झाली आहे। दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी असे काही पावलांचे स्टिकर चिटकवलेत आणि तिथे खाली तारा ठेवल्यात। आता सगळेच तिथे डिस्कस करायला लागतात काय असेल दुसरी फेरी, तर तारेवरची कसरत। युवराज साहेब तिथे येऊन बसलेत, पण सुशीलाबाई मात्र घाटवाडीच्या पोरीची वाट बघताय, अजून कशी आली नाही ही, तिच्यासाठी एवढा खेळ ठेवला मी आणि ती आलीच नाही, असं कसं होईल, ती नक्कीच आडगावात नसणार आणि युवराजला फक्त तिचे भास होत आहेत। तसं असेल तर हे नाटक लवकर संपवावं लागणार आहे। आता पिंकी एक आयडिया करते आणि म्हणते बघाच आता काय मजा करते। आता त्या पोरींना ना ही चिडवते प्रेक्षकांनो की ती मुलगी जी आहे ना बघ, ती समोर नाही आहे का, ती ना तुला बुलडोजर म्हणाली। आता त्या तिघीच जणी राहिल्यात खाली। आता ती मुलगी म्हणते काय, ती मला बुलडोजर म्हणाली। पिंकी म्हणते अगं एवढंच नाही, ती हे पण म्हणाली की तू जर या घरात लग्न करून आलीस ना तर या घरातलं राशन संपून जाईल। आणि खरंच असं बोलली ग, मी कशाला तुला खोटं सांगू। आता ही मुलगी लगेच तिला जाब विचारायला जात असते, त्यावर पिंकी म्हणते आत्ताच नको जाऊ, तुला बात करून टाकतील ना मग ते तू भांडलीस तर। आता हा डॉल्बी म्हणतो चला आई साहेब दुसरी फेरी सुरू करूयात। आता सुशीलाबाई दुसरी फेरी समजून सांगताय, तुम्हा तिन्ही मुलींचं अभिनंदन, तुम्ही आता दुसऱ्या फेरीत आल्यात। आता मगाशीच मी म्हणलं होतं संसार म्हणजे तारेवरची कसरत। आता तारेवरच्या कसरतीवर सगळ्यात जास्ती संयमाला महत्त्व आहे। आता संयमाचीच परीक्षा आहे असं म्हणा ना। आता ह्या तारा ठेवल्यात आपण मध्ये, जी मुलगी एका पायावर उभी राहील जास्ती वेळ ती संयमानं संसार करू शकेल असं म्हणता येईल। तर आता हे नियम आणि अटी असे आहेत। तर आता या समोर तारा आहेत, तुम्ही लंगडी घालत घालत या तारेवरून इथे यायचंय, तुम्ही लंगडत लंगडत यायचं आणि त्या पावलांपाशी थांबायचं, तेही मी शिट्टी वाजवल्यावर। तुम्ही फक्त त्या पावलांवरच थांबू शकता, तेही शिट्टी वाजवल्यावरच, आणि पुन्हा शिट्टी वाजवल्यावर पुन्हा लंगडी घालायची आणि पुन्हा पावलापासून थांबायचं। असं करत करत माझ्या युवराज पर्यंत पोहोचायचं। जी पोरगी पहिली पोहोचल ती असेल माझ्या युवराजची होणारी बायको आणि या दुसऱ्या फेरीची विजेती। तर आता यांनी आपापल्या जागा घेतल्यात। आता लगेच ही म्हणते चित्रा थांबा थांबा आई साहेब, ती स्टॉपवॉच आणू का। सुशीलाबाई म्हणतात अगं त्याची काही गरज नाही, फक्त शिट्टी असली की झालं। आता लगेच ही चित्रा म्हणते तुम्हाला येते शिट्टी वाजवता। सुशीलाबाई म्हणतात हां दाखवते वाजून, थांब जरा। काय ग पोरीनो, चालू करायची का आता दुसरी फेरी। आता सगळ्याच मुली हो म्हणतात। आता पिंकी त्यांना बेस्ट लक देते आणि आता ह्या लंगडी घालत घालत तिघी जणी पुढे यायला लागतात। सत्यदादा म्हणतो हे बघ डॉल्बी, आम्हाला तरी वाटतं जी पहिल्या फेरीत जिंकली ना तीच जिंकेल बघ। डॉल्बी म्हणतो मला पण तेच वाटतंय रे दादा। चित्रा म्हणते नाही हो डॉल्बी भाऊजी, लई आगाव आहे ती, तिने जिंकायला पाहिजे। डॉल्बी म्हणतो ओ वहिनी ती आगाव नाही, हुशार आहे तुमच्यापेक्षा। चित्रा म्हणते ओ डॉल्बी भाऊजी काय पण बोलायचं काम नाही हं, हे बघा युवराज भाऊजींसाठी ही नाही चालणार। सत्यदादा म्हणतो तुला कोण विचारतंय। आता चित्रा म्हणते हो ना, विचारलं नाही म्हणूनच तर हा बांधलाय गळ्यामध्ये पाट माझ्या। नाही मला पण असं जर स्वयंवराचा चान्स मिळाला असता ना तर मी पण माझ्या आवडत्या राजकुमारासोबत लग्न केलं असतं। डॉल्बी म्हणतो वाचला बिचारा। चित्रा म्हणते काय म्हणाला। डॉल्बी लगेच विषय बदलतो, बघा बघा ती पोरगी चालली पुढे। आता इकडे ना प्रेक्षकांनो ही मधली पोरगी जी आहे ती त्या निळ्या रंगाच्या पातळावालीला अशी जोरात धक्का मारते। ती तिच्यावर ओरडते काय ग कशाला धक्का मारलास ग मला, बुलडोजर कुठली। या पोरी तिथेच भांडायला लागल्यात। ती दुसरी मुलगी म्हणते दिसती केवढी आई केवढी, वारा आला ना तर भरकन उडून जाशील, स्वतःला सांभाळ जरा किडमिडे। आता ती पोरगी तिला पुन्हा म्हणते ए बुलडोजर तू किती बी हवेत उडालीस ना तरी पलीकडे पोहोचू शकणार नाही, मी स्पर्धा जिंकणार आहे। सुशीलाबाई त्यांचे भांडणं बघून शिट्ट्या वाजवायला लागतात मोठ्या मोठ्याने। आता ही पोरगी म्हणते मला बुलडोजर म्हणते का, थांब थांब तुला भुई सपाट करते। आता ती मुलगी त्या मुलीला जोरात धक्का मारते आणि आता तिच्या आणि हिच्या आईवडिलांमध्ये जोरदार भांडणं लागलेली असतात आणि तिथेच मोठा तमाशा चालू होतो आणि पिंकी मात्र या सगळ्याची मजा घेत असते। युवराज डोक्याला हात लावून बसतो। सुशीलाबाई म्हणतात अरे सत्या पाय ना, हे किती भांडताय, बघत काय उभं राहिलायस, अरे जा ना थांबवा ना त्या सगळ्यांना। आता सत्या दादा चित्रा सगळेजण त्यांना थांबवायला जातात, डॉल्बी पण डॉल्बीला आणि त्या सगळ्यांनाच हे लोक धक्के मारायला लागतात।
खूप गोंधळ उठलेला असतो. आता मात्र पिंकी या संधीचा फायदा घेते आणि सुशीला देवी जवळ येऊन म्हणते, सुशीला देवी, काय सुशीला देवी, या दुसऱ्या फेरीत तिसरी पण फेरी उरकली गेली बघा. आता मात्र ताकदीच्या या फेरीत या पोरीच जिंकणार बघा. नाही म्हणजे या घरात लग्नाचा बँड वाजो ना वाजो, तुमच्या स्वयंवराचा बँड वाजला की हो. सुशीलाबाईंना राग येत असतो. आता पिंकी म्हणते, 100 बात की एक बात बोलू का. हे बघा, तुमच्या मुलाचं ना त्याच्या बायकोवर म्हणजे पिंकीवर लय प्रेम आहे बघा. तुम्ही बघितलं नाही का, या अख्ख्या कार्यक्रमात त्यांनी एकदा सुद्धा मानवर करून बघितलं नाहीये, कोणाकडेच नाही. हे बघा, या सगळ्या कार्यक्रमावर पैसा आणि वेळ वाया घालवणं बंद करा. ते तुमच्या कंट्रोलमध्येच नाहीये. पण आता सुशीलाबाई तिच्याकडे रागाने बघत असतात आणि जोरजोरात शिट्ट्या मारत असतात. तो गोंधळ थांबवण्यासाठी पिंकी मात्र त्यांना हसत असते. सुशीलाबाई जोरजोरात शिट्ट्या वाजवत आहेत ते भांडण थांबवायसाठी, पण कोणी सुशीलाबाईंचं ऐकायला तयार नाहीये. तिथे गोंधळ आणखीन वाढतच चाललाय. शेवटी युवराज कानावर हात ठेवून घेतो. एवढ्या मोठ्याने भांडणं सुरू असतात. आणि आता इथे मात्र पिंकी युवराजकडे बघते आणि म्हणते, धनी, आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. आता घ्या कुस्तीची मज्जा. तुमच्या कारभारीनं वाजवलाय स्वयंवराचा बाजा. आता जातीये मी, पण लवकरच येईल परत राहण्यासाठी कायमची. तब तक के लिए ढेर सारा प्यार, असं म्हणून ती फ्लाइंग किस देऊन जातीये तिथून. आणि युवराजला अचानक मंद वाऱ्याची झुळूक आली आहे आणि त्याला असं वाटते की ही माझी कारभारीण तर नव्हती. आणि तो ते कडं घेऊन तिच्या मागे मागे धावायला लागतो आणि पिंकी पुढे पुढे. सुशीलाबाई मात्र तिथे शिट्ट्या वाजवत बसल्यात. आणि प्रेक्षकांनो, आता इथे त्यांनी छोटंसं गाणं प्ले केलंय आणि युवराज त्या पिंकीच्या पाठीपाठी धावतोय असं दाखवलंय. कारभारीण, ओ कारभारीण, थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. आता तो तिला गार्डनमध्ये थांबवतोच आणि तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, कारभारीण, तुम्हीच आहात ना. म्हणजे इतक्या वेळ प्रेक्षकांनो त्याने मान वर करून बघितलेलं नसतं, चेहरा पण पाहिलेला नसतो. आता पिंकी जेव्हा बोलते तेव्हा तिचा चेहरा ऑब्व्हियसली दुसराच आहे. त्यामुळे युवराज एकदम आश्चर्याने बघतोय की तुम्ही माझी कारभारीण. आणि आता इकडे त्यांनी एकदम धनंजय दाखवलाय सपकाळ साहेबांकडे. सपकाळ साहेब म्हणतात, बापूसाहेब नाही आले का. धनंजय म्हणतो, नाही ना, ते जरा मीटिंगमध्ये होते, त्यांच्या वतीने मीच आलोय बोलणी करायला. काय मग सपकाळ साहेब, काय विचार केला प्रस्तावाचा. करून टाकूया मितालीताई आणि युवराज दादाचं गाजावाजात लग्न. आता ते सपकाळ साहेबांची बायको म्हणते की तुम्ही इथे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात आणि तिकडे तर स्वयंवर चालू आहे युवराजचं, त्याचं काय. धनंजय मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, ते स्वयंवर वगैरे काही खरं समजू नका. ते तुम्हाला खरं वाटलं की काय. अहो, तो स्वयंवर म्हणजे एक मोठा फास आहे, बाकी काही नाही. अहो, ती लहान मुली कशी भावला भावलीची लग्न लावतात ना, अगदी विचारतात हे सगळं कशासाठी करताय. आता धनंजय म्हणतो, अहो, आमच्या युवराजांना वाटतंय की त्यांची पहिली बायको अजून आडगावतच आहे, म्हणून तिला फसवायसाठी म्हणजे बोलवण्यासाठी हा सगळा फास रचला गेलाय. आता इकडे युवराज तिचा चेहरा बघतो आणि म्हणतो, तुम्ही माझी कारभारीण. पिंकी मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, काय हो, काय झालं तुम्हाला. काय हो, माझं दिवाना झालं की काय तुम्ही. नाही, मागं इथं आला म्हणून विचारलं. युवराज नुसतं तिच्याकडे बघत असतो. आता ती पिंकी म्हणते, काय हो, कहा खो गए, काय झालं तुम्हाला, असं का बघताय तुम्ही माझ्याकडे. युवराज थोडा वेळ बघतो तिच्याकडे आणि म्हणतो, काही नाही हो, पण हे कडं तुमचं आहे का. आता पिंकी ते कडं बघते आणि तिला आठवतो तो दिवस की ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये तिच्या हातातलं कडं युवराज जवळ राहिलं. आणि आता युवराज म्हणतो, हे कडं तुमचं आहे का. आता पिंकी चक्क नकार देते, नाही, माझं नाही आहे ते कडं. युवराज एकदम नाराज होतो प्रेक्षकांनो. तो म्हणतो, अरे तुमचं कसं असेल, नाही खरंच आम्हाला येडच लागलंय. आता पिंकी मनात विचार करते, नाही हो धनी, तुम्हाला येड नाही लागलंय. तुमची पिंकी तुमच्या समोर आहे, तिला तुम्ही ओळखलंय, पण मला तुम्हाला नाही सांगता येणार सगळं, माझा नाईलाज आहे. युवराज हळूच म्हणतो, तुमचं काय नाव आहे. आता ही पिंक असं म्हणायला जाते आणि युवराज एकदम तिच्याकडे आश्चर्याने बघतो. आणि मग युवराज म्हणतो, काय म्हणालात. आता ही म्हणते, पिहू नाव आहे माझं. आणि मग युवराज तिच्याकडे खूप वेळ बघायला लागतो, पण पिंकी आता त्याच्याकडे बघते, स्माईल करते आणि तिथून निघून जाते. युवराज मात्र त्याच्या हातातल्या कड्याकडे खूप वेळ बघत राहतो आणि पिंकी युवराजकडे. आता पिंकी पोहोचलेली असते घरी प्रेक्षकांनो, म्हणजे सपकाळ साहेबांच्या घरी. आता इकडे धनंजय मोठ्याने हसत असतो आणि म्हणतो, काय सपकाळ साहेब, तुम्हाला पण खरं वाटलं का ते सगळं. अहो, काय आहे ना, मला तर म्हणायचंय युवराज आणि मितालीताईची जोडीच मेड फॉर इच अदर आहे बघा. अहो, लक्ष्मीनारायणाचा जोडाच म्हणून समजा की. शिकलेले आहेत दोघं जण, एकमेकांसाठी अनुरूप आहे, अजून काय पाहिजे. आता ह्या सपकाळ साहेबांच्या बायको मध्ये काही बोलणार तर सपकाळ साहेब त्यांना खुणवतात, शांत बसा, आणि म्हणतात, हे बघा धनंजय, मी तुम्हाला आत्ता शब्द नाही देऊ शकणार.
मला ना जरा विचार करायला वेळ हवाय. धनंजय म्हणतो, आणखीन काय विचार करायचा आहे तुम्हाला? अहो किती हिताचं होतंय त्या दोघांचं. शेवटी त्या दोघांना संसार करायचा आहे ना. मान्य आहे तुमची ऐपत, तुमचं घराणं खूप मोठं आहे, पण बापूसाहेबांचं घराणंही काही लहान नाही आहे बरं का. आमदार आहेत ते. तुमची कृपा असली तर लवकरच मंत्री पण होतील. सपकाळ साहेब म्हणतात, जर तरच्या गोष्टीवर लग्न ठरत नाही धनंजय साहेब. धनंजय म्हणतो, अहो असं काय करताय सपकाळ साहेब? नुसतं सरकारवाडा जरी पाहिला ना तर लोकांना आमदार धोंडे पाटलाच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. इतकं सगळं त्यांनी कमवलंय, हे कोणासाठी कमवलंय त्यांनी? त्यांच्या मुलासाठीच ना. सपकाळ साहेब, मला तरी असं वाटतंय की मितालीताईंना शोधून सुद्धा युवराजसारखा मुलगा सापडणं शक्य नाहीये. आता हे सगळं ऐकून मात्र पिंकीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या समोर तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय प्रेक्षकांनो, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की युवराज म्हणतोय, मला असं का वाटतंय रे डॉल्ब्या की ती बाई म्हणजे माझी कारभारीनच होती, पण चेहरा वेगळा होता. पण आता इकडे मिताली म्हणते की काहीतरी आहे त्या मुलामध्ये, अगदी मॅग्नेटिक येतो, त्याच्याकडे खेचली जाते मी. आणि मिताली युवराजच्या प्रेमात पडतीये. डॉल्बी युवराजला म्हणतोय, मलाही वाटतं की ती आपली वहिनीच होती. आणि आता पिंकी ठरवते, काहीही झालं तर या मिताली आणि युवराजमध्ये मी भांडणं लावून देणार, म्हणजे आता धनी तिच्याशी लग्न करणारच नाही. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? हा सावळा गोंधळ कुठपर्यंत जाणार आहे? तर बघूयात. मला तरी असं वाटतं की पिंकी सपकाळ साहेबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगेल. तुमचा अंदाज काय आहे मला नक्की कळवा. आणि ज्यांनी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.